बंद्रामूर्ती काल्लेर हा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय। स्ट्राइक एंडवर रविराज माली, नॉन स्ट्राइक एंडला सुनील पाटील। रविराज याने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 41 धावांची तुफानी केली होती। या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि त्याच्या समोर जो गोलंदाज आहे महेश तरे, याने सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये अतिशय लाजवाब गोलंदाजी केली होती। सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू, पंचांकडे दाद मागितली होती, पंचांनी फेटाळून लावलेली आहे। पंचांचा इशारा येतोय, एक धाव पूर्ण होते। तर या ठिकाणी सुशांत म्हात्रे सदस्य ग्रामपंचायत कशेली यांच्याकडून स्वराज स्पोर्ट कशेली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। आता मात्र फलंदाज बाद होतोय, पायचीच्या रूपाने पहिला हादरा बसतोय स्वराज स्पोर्ट बंद्रावरती काल्लेर या संघाला। डीजे तर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पहिला हादरा बसलेला आहे बंद्रावरती काल्लेर या संघाला। सुनील पाटील शून्यावर बाद होतोय पायचीच्या रूपाने आणि काय गोलंदाजी करतोय महेश तरे। अतिशय चांगला चेंडू होता, खोदून काढला होता चेंडूला, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, फक्त एक धाव मिळेल एका धावाने। जितू मात्र याचं अकाउंट ओपन होतोय, संघाची धावसंख्या एका धावाने पुढे सरकते, 1-2। लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत महेश तरे याच्या गोलंदाजी मधून खूपच चांगली गोलंदाजी। पुढील चेंडू अतिशय चांगला चेंडू, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज, निर्धाव चेंडू जातोय। रविराज याला मात्र पूर्णपणे शांत ठेवलेले आहे गोलंदाज महेश तरे याने। काय गोलंदाजी करतोय, अतिशय चांगली गोलंदाजी। मात्र मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय। शपोल क्रॉस खेळून खेळायचा प्रयत्न होता, स्लोअर वन चेंडू होता, फसवा चेंडू होता, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज रविराज। आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 1 गडी बाद झालेले आहे आणि 2 धावा खर्च केलेले आहेत। पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 2 धावा खर्च केल्या होत्या, 1 धाव खर्च केली होती आणि 1 गडी बाद केला होता। आता मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे, चेंडू जाईल, बघूया, षटकाराचा इशारा आलेला आहे आणि या 6 धावाने आणि नूर तुपाट पिंपलास दोन्ही संघाने तयार राहायचे। 4 षटक झाल्यानंतर पहिल्या इनिंग मधील टॉस करण्यासाठी यायचे दोन्ही संघाचे कर्णधार। पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र एक उत्तुंग षटकार मारला होता रविराज माली याने आणि आपल्या संघाची धावसंख्या षटकाराने वेगाने पुढे सरकते, 1-8। वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज साई पाटील, त्याला सामोर जाईल फलंदाज जितू मात्रे।
पहिल्या षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी खर्च केलेला आहे स्वराज स्पोर्ट कशेली या संघाने। दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे। साई पाटील सज्ज होते गोलंदाजीच्या भोवऱ्यावर। पहिला चेंडू सामोरे जाईल जितू म्हात्रे। आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलेला आहे, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर। 6 धावांसाठी उत्तुंग षटकार डीजे। बॅट मधून निघाला होता त्यावर मोहर लागली होती 6 धावांची। या 6 धावने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते। 1 बाद 14। मॅचचा चेंडू वेधलेला आहे पंच। पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतोय गोलंदाज साई पाटील याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय जितू म्हात्रे। संघाची धावसंख्या 1 बाद 14। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि दुसरा हादरा बसतोय पंधरावरती काल्हेर संघाला डीजे। पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक करतोय गोलंदाज साई पाटील। धावसंख्या 2 बाद 14। चंदू येतोय नवीन आलेला फलंदाज। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू 1 बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय। तोपर्यंत संधी होती चंदूला आपला अकाउंट ओपन करण्याची। एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते 2 बाद 15। 15 लॉस ऑफ 2 विकेट। षटकार आल्यानंतर मात्र चांगली वापसी करतोय गोलंदाज साई पाटील। पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलेले जाईल लांब लांब षटकार डीजे। बाद होतोय पायचीच्या स्वरूपाने। ज्ञानेश्वर आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र एक गडी बाद केला होता गोलंदाज साई याने। पुन्हा एकदा एक षटकार आला, त्यानंतर गडी बाद झालेला आहे। चांगली वापसी करतोय गोलंदाज साई पाटील।
मुकेश येतोय नव्याने आलेला फलंदाज, मोठा आदरा बसलेला आहे रविराज माली, ज्याच्या बॅट मधून तब्बल 2 षटकार आले होते, पायची स्वरूपाने बाद होऊन पविलियन मध्ये परतलेला आहे. नव्याने आले फलंदाज मुकेश, धावसंख्या 3 गडी बाद, 21-21, लॉस ऑफ 3 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता मात्र आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नव्हता, तोपर्यंत संधी होती दोन्ही फलंदाजांना 1 धाव पूर्ण करण्याची. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 15 मारुती काल्हेर संघ 22 धाव संख्येवर पोहोचलेला आहे. 3 गडी बाद झालेले आहेत, 22, लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि 2 षटकांसाठी तब्बल 10 मिनिटं खर्च केलेली आहेत स्वराज स्पोर्ट कशेली या संघाच्या गोलंदाजांनी. 2 षटकांमध्ये 22 धावा जमा केलेल्या आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते हॅलो, धन्यवाद परेश. पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला तर धावसंख्या येते 22. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर एक 11 धावांची सरासरी. हॅलो हॅलो, थोडा आवाज दे बेटा. हॅलो हॅलो. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहायला सांगितलं. तिसरा गोलंदाज येतोय सर्वेश. अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. सर्वेशच्या माध्यमातून फुलेंचा चेंडू होता खऱ्या अर्थाने थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. यानंतर बघा चौथा विभाग मानकोली विपक्ष न्यू तुफान पिंपलास दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचे. अगेन्स्ट पुन्हा एकदा सर्वेश. एक धाव कंप्लीट झाली. एकदम सगळ्या धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या होती ती 23. बघा मित्र, जो सामना 2 दिग्गज संघामधून चालू आहे, खास करून कशेळी संघा तुमच्यासाठी एक ब्रेकिंगमुळे तुमचे खंदे समर्थक आणि कशेळी गावचे संरक्षण मंत्री म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे साईनाथदादा पाटील. फलंदाज थोडासा स्टेपवर जो लॉन साचा फटका देखील सुरेख सुंदर त्याच्या बॅटमधून सजला. थोडासा तंबल होताना क्षेत्ररक्षक आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे तिकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या चंदू याच्या बॅटमधून. या 2 धाव्यांनी बांद्रामध्ये काल्हेर संघाची धावसंख्या होती ती 25-25, लॉस ऑफ 3 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या 3 बाद 25. पुन्हा एकदा गोलंदाज सर्वेश. लेफ्ट टर्न ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. अक्रॉस लेन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका, गॅपमधून जाईल का मात्र चांगले क्षेत्ररक्षण. डीप लॉंगॉनला आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं. ऋषीच्या माध्यमातून एका टप्प्याने चेंडूला आउट फील्डमध्ये सुंदररित्या ज्यानं कलेक्ट केलं. फेक देखील उत्तम होती, मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावाने संघात धावसंख्या 26-26, 3 बाद 26. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज सर्वेश. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. पंच वाईटचा इशारा करतात. थोडीशी लाईन चेक करावी लागेल. गोलंदाजाला अतिशय खराब दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज सर्वेश. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षकच्या स्पर्धेला जॉईन आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. आणि ते प्रेक्षकमध्ये खास करून आमचे जगन काका म्हात्रे कशेळी गावचे समाजसेवक आहेत. क्रिकेटचे एक निस्कीम चाहते आहेत. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातोय फाईनला. बॅकिंग देखील उत्तम. या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती 29. ओव्हर क्रमांक 3 षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी असावा. आता उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडू पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच.
ते दिलेत आणि त्यांनी या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला देखील खूप खूप शुभेच्छा पाठवल्या. धन्यवाद सर्वांचं. एकोणतीस धावा झालेल्या 3 षटकांच्या अंती. चौथ्या षटकाला प्रारंभ. जयेश गोलंदाज चेंडूला सुंदरसा स्वीप केली. ऑन साइडला स्कोर ऑफ विकेट आपण पाहतोय आणि 1 बाउन्स. एका टप्प्याने मात्र क्षेत्राला बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय उत्तम दर्जाचा चौकार येतो. पिंपलास विपक्ष मानकोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात. टॉस बॉक्सचे संपर्क साधायचा आहे. विनीत राज धावसंख्या 33. कशेडी संघाचे समर्थक तेजस म्हात्रे, राज तरे, संकेत तरे, विकी म्हात्रे, विनीत तरे, सोहम तरे, निखिल तरे, प्रवीण लाल्या, एकांत, प्रतीक आणि आशिष या सर्वांनी कशेडी संघाला खूप खूप शुभेच्छा पाठवल्या. सध्या ते आउट ऑफ टूर अर्थातच काश्मीर दौऱ्यावर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. सर्वांचं मी मनापासून कौतुक करतोय. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आमच्या स्पर्धेला आपण देखील लाईक करता. धावसंख्या 34. 5 बाद 34 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज जयेश. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे. अक्रॉस लाईन ऑन साइडचा फटका असा लावून ते कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण ऋषेच्या माध्यमातून एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांनी संघ धावसंख्या होती ती 36. 40+ जर धावा झाल्या तर निश्चितच चांगलं टार्गेट असेल. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आमच्याशी लगेच संपर्क साधायचा. एका बाजूला न्यू तुफान पिंपलास विपक्ष चौटाईरवा मानकोली. वेलकम संभाजी म्हात्रे. दमन दौरा 2024-25 विजेता संघ. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चंदू याच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. फटका मारण्यासाठी जी आवश्यक गोष्टी असतात म्हणजे सर्वात महत्वाचं तुमचे आता चेंडूची लाईन लवकर ऑनसाइडचा बिग ब्लास्ट ज्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू बघता बघता आउट ऑफ पार्क सीमारच्या बाहेर जाणारा एक नेत्र दीपक षटकार. या साधाव्याने 15 मध्ये कल्याण संघाची धावसंख्या 42. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका आणि ज्या फटक्याची खऱ्या अर्थाने नितांत गरज होती तो फटका पण चंदू याच्या बॅटमधून पाहिला. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली आणि ऑन साइडचा जयेश
पुन्हा एकदा चेंडूला समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहिलं होता, मात्र चेंडूला कॅरी करू शकला नाहीये. झेलपासून थोडासा दूर आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑन सीमारेषेकडे. लँड निश्चित झाला होता, सेफ लँड झालं. 2 धावा कंप्लीट झाली. या 2 धावांची संख्या धावसंख्या 44-4. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर बघूया किती धावा येतील. परेश टॉस घ्या. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू देखील गॅप मधून जाईल का? यास आपण पाहिला स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू. तर चौथा हिरवा मानकुली संघाचा कर्णधार तसेच नू तुफान पिंपला संघाचा कर्णधार आपण समालोचक कक्षामध्ये उपस्थित राहायचे. नाणेफेक होणार आहे, त्वरित यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार न्यू तुफान पिंपलास आणि चौथा हिरवा मानकुली. हॅलो, दोन्ही संघाचे कॅप्टन चला आपण टॉस बॉक्सवर जॉईन व्हा. एका बाजूला भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे माजी प्रेसिडेंट अध्यक्ष गणेशदादा केनी यांचा संघ, तर दुसऱ्या दोन्ही संघाचे कर्णधार अजूनही उपस्थित आहे. चौथा हिरवा मानकुली संघाचे कॅप्टन शरदजी केने आपण देखील लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मानकुली संघ भिवंडीतील एक सर्वात बिग स्पर्धा मित्र आपण खऱ्या अर्थानं या आज या मैदानामधून पाहतोय. गावती स्पोर्ट्स पूर्णा देवाजी टावरे यांचा संघ आणि त्या संघांच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. रोटरी चषक 2025 एक वाखान्य जोक असं आयोजन. रोटरी क्लब ऑफ भिवंडी आणि त्याचबरोबर गावती पूर्णा यांचं संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झाले. कालू वेलकम. तर या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. नाणेफेक होत आहे न्यू तुफान पिंपलास आणि चौथा हिरवा मानकुली या दोन संघादरम्यान. आपण एका साईडला टॉस पाहू शकता, एका साईडला गावदेवी पूर्णा आणि एका साईडला रोटरी चषक 2025 आपण एकाचं उल्लेखन करायचंय. नितीन मडवी साहेब यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे आणि कोण बोलणार आहे? कॉलिंग पिंपला संघ करणार आहे. एका साईडला आपण पाहू शकता रोटरी चषक 2025 आणि एका बाजूला गावदेवी पूर्णा असं एकाचं उल्लेख करायचं आहे. गावदेवी पूर्ण असं म्हणणे आहे आणि रोटरी चषक आलेलं आहे. तर मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर चौथा हिरवा मानकुली या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. सर्वात आधी हे जे आयोजन केले आहे गावदेवी पूर्णा संघाने रोटरी चषक 2025 मध्ये, इथं आल्यानंतर कसं वाटतंय? गावदेवी पुण्याचं आयोजन अतिशय सुंदर आहे आणि इथं खेळायला आम्हाला त्यांच्यावर अभिनंदन. तर नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम काय निर्णय असेल आणि किती धावा 4 षटकांमध्ये किती टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 50+. धन्यवाद तुमच्या संघासाठी. तर नाणेफेक हारलेली आहे पिंपलास संघ. प्रथम फलंदाजी करायची आहे, क्षेत्ररक्षण करायचं आहे. तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद. या ठिकाणी चौथा हिरवा मानकुली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे नूप तुफान पिंपलास या संघाला. धन्यवाद परेश.
अँड बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना पाहतो. एका बाजूला बंदऱ्यामध्ये तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य कशेडी. प्रथम फलंदाजी करताना आपण बंदऱ्यामध्ये कालेर संघाला पाहिलं, ज्यानं 4 षटकांच्या अंती धावा केल्या 48 आणि विजयाचं लक्ष्य 49. RPM लॉजिस्टिक्सचे प्रोप्रायटर मालक मान्य श्री शिवदयाल यादव यांच्याकडनं 12 मॅन जे राखीव खेळाडू त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे आहे. धन्यवाद. विजयाचं लक्ष्य 48 धावांचं आणि बघा 48 धावा झाले. 49 धावांचं लक्ष्य. कशेडी संघाला देखील या स्पर्धेमधून फार मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. आपण जर बंदऱ्यामध्ये कालेर संघाला स्पर्धेमधून पराभूत करता तर तुमच्या संघाचे खंदे समर्थक आणि खास करून संरक्षण मंत्री म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं कशेडी गावामधून ओळख आहे, साईदादा पाटील यांच्याकडनं तुम्हाला एक स्पेशल ट्रॅक दिला जाईल प्रत्येक खेळाडूला. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांना गोलंदाज सुनील पाटील. स्ट्राईक रोटेट करतोय गिरीश, नॉनसाठी साई. आणि पहिला चेंडू आपल्या जोड सुंदर साऊंड राईचा फटका आपण पाहतो. कार्पेट चेंडू देतो वाईड डिश डीप लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावगणीची संधी. सन्मान्य मिथुनजी पाटील यांच्याकडे देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज करण्यात खास करून बंदऱ्यामध्ये कालेर संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद मिथुन. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हतं फलंदाजाला. मात्र लेग बेचच्या रूपाने एकदम कंप्लीट. एका धाब्याने स्वराज्य कशेडी संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 2. 49 धावांचं लक्ष्य. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 12.25 सरासरी. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका साधला. चेंडू जातो मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या दुसरीच्या प्रयत्नामधून काय जबरदस्त रनिंग. जीवाचा आतंक करताना गिरीश. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 पुढे सगळी धावसंख्या होती ती बिनबाद 4. आज कालेर सिंगल देखील थोडंसं कम्फर्टेबल नाही आहे. 1-2 महत्त्वाचे खेळाडू इन ॲक्शनमधून दिसत नाही आहेत. कशेडी संघाच्या अगेन्स्ट तेच आहे. सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज निलेश माधवी हा दिसत नाही आहे. चेंडू जातो मिड ऑफला. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 5. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र मोठा फटका. यस, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज आपण पाहिली. प्राप्त झाली होती. दुसरी धावेचा मऊ मात्र आवडता आला नाही. मात्र दुसरी धाव घेताना खऱ्या अर्थानं कॉलिंग व्यवस्थित झाली नव्हती आणि फलस्वरूप महत्त्वाचा पहिला फलंदाज बिग ब्लो कशेडी संघाला लागतोय. गिरीश हा फलंदाज बाद होतोय.
O2Ds आहे. मॅच कोणी दिले ते चांगले अक्षर देताना पुकरायला लागते. स्टिकर लिहिलेला वरती तुला देतो एक एक. मॅच संपली ना 2 मिनिटं भेटली. नेक्स्ट बॅट्समॅन येतोय जयेश. 49 धावांचं लक्ष आणि पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. 1-12 प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला साधारणतः 12.25 सरासरी आणि पहिल्या ओव्हरमधून जे आस्किंग रन रेट आहे धावांची जी गती आहे त्या गतीला या ठिकाणी स्पर्श केला जातोय. वेलकम सन्मान्य मंगेशजी माळी साहेब, आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य बॅट्समॅन मंचावर या. बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाचे नामांकित अष्टपैलू असे खेळाडू 40+ फॉर्मॅटचे आणि खास करून काल्हेर ग्रामपंचायत माजी सरपंच सन्मान्य मंगेश माळी साहेब, मंगेश महादेव माळी. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे. कुठला TG चायनीजचे मालक मान्य श्री तुळशीराम म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. पार्टनर काय सन्मानी व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाले काल्हेर ग्रामचे माजी सरपंच आणि बंदरामध्ये काल्हेर 40+ फॉर्मॅटचे एक उत्तम क्रिकेटर सन्माननीय मंगेश महादेव माळी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. चेंडूला पुल काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज निश्चित थोडासा चप्पल झाला होता. फुल्यांचा चेंडू होता, ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता असा मात्र त्याला घेता आला नाही आहे. परिपूर्ण बीट झाला, मात्र चेंडू जातो शॉर्ट थंडमॅनला आणि ह्याच दरम्यान एक धाव घेण्याची संधी. या एका धाब्याने संघाची धावसंख्या 14. बघा, या स्पर्धेची सर्वात मोठी उत्तम संकल्पना आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून एक स्नेहभोजनाची उत्तम सोय आहे, जेवणाची उत्तम सोय, रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीत जेवण प्रत्येक संघासाठी या ठिकाणी बनवले गेले. चेंडूला पुलचा फाटका आहे. यस, अतिशय जबरदस्त आपटसा पण निश्चित पाहिलं जितू याचा चेंडू अडवण्यासाठी जीवाचा आतंक त्यांनी केला होता, मात्र चेंडू त्याला कुठंतरी बीट करून सीमाच्या बाहेर जाणार चौकार येतोय.
त्याचा पाहुणा कोणाला सुरेश सुरेश पाटील सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत पूर्णा आणि त्याचबरोबर तेजसजी जाधव माजी उपस्थित झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. पुणा ग्रामचे माजी सरपंच सन्माननीय सुरेशजी पाटील आणि त्याचबरोबर तेजसजी माजी उपसरपंच या दोन मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतोय. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. मिस टाइम स्ट्रोक आणि कॅच ड्रॉप. शशीच्याकडनं मला वाटतं कॅच ड्रॉप झाला. चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये थोडंसं सॉफ्ट डिसमिसल. हलकासा कॅच आपण पाहिला मात्र तो कॅरी करता आला नाही आहे. थर्डमॅन क्षेत्ररक्षक मला वाटतं शशी होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. हा पलीकडे जोड सुंदर ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो वाडिश लॉंगॉनला. रवी माळी याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त एक धाव. आता उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयापासून अजूनही 21 धावा दूर. जशास तसा उत्तर. यास क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता खऱ्या अर्थानं. त्या मला उलटा मुसलमानांचे किती नाव ॲड्रेस आणि ते मेसेज व्हॉट्सअप करून ठेवा जरा. आता मी जर क्रिकेट खेळायला आलो इथं बाहेर नाव लिहा आल्यावर बघून ठेवतो. चला तुम्ही आता पोस्टमध्ये 21 बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉल्समध्ये चेंडू सुंदररित्या कलेक्ट केला जातो. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. आता येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. अतिशय चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. थोडंसं थंबल होत आहे. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झालं होतं आणि 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 30. 7 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर निश्चितच शेवटच्या षटकामध्ये सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. 7 चेंडू 19 धावा. स्ट्राईक एंडवर दिनेश भंडारी. नॉन स्ट्राईक एंडवर जयेश पाटील. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे. फक्त 1च धाव मिळाली या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्वराज स्पोर्ट कशिली संघाची धावसंख्या 31. 31. 6 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता.
6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. अजूनही स्ट्राईकवर आपण पाहिलं तर दिनेश भंडारी आणि जयेश पाटील दोघांकडून अपेक्षा आहे मोठे फटके खेळावे लागतील. हिट आउट गेट आउट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे स्वराज स्पोर्ट काशिली संघासमोर. या षटकाचा विचार केला तर चंदू याने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. चंदू याने वापसी करून दिलेली आपल्या संघाला. 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर चंदू याने खूप चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी केली, 5 धावा खर्च केल्या आणि आता मात्र उर्वरित 6 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धावांची आवश्यकता स्वराज्य स्पोर्ट काशिली या संघाला. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज जितू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सामना सुरू करायचा आहे. तर यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे चौटा हिरवा मानकुली या संघाने. तर तुफान पिपलास आपल्या संघाला चालू सामना संपल्यानंतर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जितू मात्र येतोय. 6 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू, चेंडूला भिरकावून दिलेला चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 रन्स डीजे. डीजे आता मात्र पहिल्या चेंडूवर षटकार येतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय स्वराज्य स्पोर्ट काशिली. आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 5 चेंडू आणि 12 धावा आणि मॅचचा चेंडू आलेला आहे पंच. 5 चेंडू आणि 12 धावा. दिनेश भंडारी याच्या बॅट मधून उत्तुंग षटकार येतोय आणि दाखवून देतोय की मॅच अभी बाकी आहे. 5 चेंडू 12 धावा. अतिशय रंगतदार सामना. आता मात्र मॅचची कडक शेल सुटतोय. कॅच छोड़ा या मॅच छोड़ा है बाद में पता चलेगा. 2 झेल सोडलेले आहेत दिनेश भंडारी याचे. आता मात्र 4 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा. स्ट्राइक एंडवर जयेश पाटील त्याच्या बॅट मधून सुद्धा एक उत्तुंग षटकार आणि चौकार आलेला आहे आणि चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार डीजे. ऑफसाईडच्या दिशेने पॉवरफुल फटका. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक डीजे.
आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. स्लोअर 1 चेंडू होता, वेट केलं होतं आणि बॅटचा फेस खोलून चेंडूला पाठवून दिलं होतं सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जयेश पाटीलने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. काय सामना होतोय, एक तुम्हारी एक आमारी. शेवटच्या क्षणी 18 धावांची आवश्यकता होती आणि चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. 2 चेंडू 3 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. 3 धावा पूर्ण करावे लागतील 2 चेंडू मध्ये. 2 चेंडू 3 धावा. अतिशय रंगतदार सामना. आता मात्र चेंडू हवेमध्ये. बघूया काय करतोय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. नो मॅन स्टँडवर पडतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावाने आता धावसंख्या बरोबरी झालेली आहे. एका चेंडू मध्ये 1 धाव कंपल्सरी करावी लागेल. चेसिंग कंपल्सरी आहे. ही 1 धाव पूर्ण करावीच लागेल जर पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल स्वराज स्पोर्ट कशिली या संघाला. 1 चेंडू आणि 1 धाव. अतिशय रंगतदार सामना. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ, म्हणूनच क्रिकेटला एवढं महत्व आहे. आणि आपल्या भिवंडीचा विचार केला तर भिवंडीला क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं, कारण की भरपूर क्रिकेट भिवंडीमध्ये खेळलं जातं. 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. काही होऊ शकतं, परंतु पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी 1 धाव पूर्ण करावीच लागेल स्वराज स्पोर्ट कशिली संघाला. चेसिंग कंपल्सरी आहे. तसं राजकारणामध्ये एका मताला किती महत्व असतं, तशाच प्रकारे 1 धावेला किती महत्व आहे या ठिकाणी. आता शेवटच्या चेंडूवर दोन्ही संघ यांना 1 चेंडू आणि कंपल्सरी 1 धावेची आवश्यकता. आता शेजारी वाढलेले आहेत. अम्ब्रेला फिल्डिंग. अतिशय चांगला फटका आणि अशा प्रकारे विजय प्राप्त करतोय स्वराज स्पोर्ट कशेली. अभिनंदन अभिनंदन स्वराज स्पोर्ट कशेली. हार्ड लक पंद्रामारुती काल्हेर. दोन्ही संघाचा खूप चांगला खेळ, अतिशय चांगलं मनोरंजन या ठिकाणी केलं, परंतु शेवटच्या क्षणी शेवटच्या चेंडूवर हार पत्करावी लागली पंद्रामारुती काल्हेर या संघाला. हॅलो हॅलो, धन्यवाद डिझाईन. तर नो डाऊट या सामन्यातील सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी जयेश. दोन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय प्रतिम उत्कृष्ट कामगिरी आपण पाहिली. टोटल या स्पर्धेचा फिनिशर ज्यानं खऱ्या अर्थानं सिकस दिली बंदरामूर्ती काल्हेर संघाला. विजयाचा शिल्पकार जयेश. आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. हा का चालेल, काय हरकत नाही. बघा मित्र, या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त संकल्पना आपण पाहतोय. देवाजी टावरे यांची आज त्यांच्या स्पर्धेला या ठिकाणी प्रारंभ झालेला. त्यांनी एक चांगल्या गोष्टीची सुरुवात देखील केलेली, ती म्हणजे सर्व संघाने जेवणाची एक उत्तम सोय आणि जेवणाला आपण मला वाटतं प्रारंभ देखील केलेला, सुरुवात देखील केलेला आहे. जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. जयेश आपण देखील स्टेजवर या. हो करतो लिहिले ते सर्व लिहिले मी. काय ओके ओके. अरे याने कुठं घालवला रे. जी आकर्षक ट्रॉफी आहे खऱ्या अर्थानं आम्हाला ती प्राप्त झाली रुचिता ट्रॅव्हल्स अँड हॉटेलचे मालक मान्य श्री राज टावरे यांच्याकडनं. त्या ट्रॉफीचं वितरण करण्यासाठी मी मंगेश माळी साहेबांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. मानकरी आपण पाहू शकता ज्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट धावा पाहिल्या आणि ज्यानं सिकस दिली बांद्र्यामूर्ती काल्हेर संघाला. त्यानंतर 2 मिनिटं द फ्रेश ओन हॉट जे आम्हाला उपलब्ध झालं यज्ञेश आत्माराम मेटकर यांच्याकडनं. त्याचबरोबर एजी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर कुमार नितीश भगवान पाटील वनिता ट्रान्सपोर्टचे मालक यांच्याकडनं आम्हाला ते गिफ्ट उपलब्ध झालं आहे. आणि ते गिफ्टचं वितरण करण्यासाठी मी सुरेशजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत पूर्णा यांना विनंती करतोय. नाही शितपे
त्यानंतर या ठिकाणी 3 झाले ना, तेजस जाधव यांना विनंती असेल पुढील गिफ्टचं आपण वितरण करायचं आहे. कुमार नितीश भगवान पाटील वाणिता ट्रान्सपोर्टचे मालक आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला हे गिफ्ट आहे. त्यानंतर सितपे तुळशीराम पाटील यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते, तुळशीराम पाटील आपण आपल्या शुभ हस्ते शिवसेना उपशाखा प्रमुख शिंदे गट. त्यानंतर दिनेश भंडारी आपण यायचंय. आपणाच जो षटकार जय मारला होता त्यासाठी रोटी कपचे अध्यक्ष जय 2 मिनिट. हॅलो, मनीषजी खंडागले साहेब यांच्याकडून आपणास 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. हॅलो, दिनेश भंडारी आपण यायचंय. सर्व संघांची जेवणाची एक उत्तम सोय झालेली आहे. आपण जरी संघ पराभूत झाला, साजनचे भोईर तुमचं देखील मनापासून स्वागत. दिनेश भंडारी आपण यायचंय. हॅलो, जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर कडून मान्यवरांचा शुभ सन्मान. काल्हेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि बांद्रामती काल्हेर संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू 40+ फॉर्मॅटचे मंगेश महादेव माळी साहेबांना करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. प्रेमाचं प्रतीक पुष्प